नर्मदाताई, चहा घेता ना? नाही नको. अहो असं कसं चालेल, घ्या ना. जोपर्यंत माझ्या प्रसादला बरं वाटत नाही तोपर्यंत मला काय बी नको. अहो ताई, असं काय करताय? हे बघा, आता तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे, नाहीतर मग प्रसादकडे कोण लक्ष देणार? आणि बघा बरं, काळजीनी दगदगीनी तुमचा चेहरा पाक सुकून गेलाय. हाय का माझं, एवढं चहा घ्या. ताई अहो, पण माझं प्रसाद. आपण चांगला विचार करू ना, त्याला काही नाही होणार. घ्या. आत्तापर्यंत ही खबर शशिकांतपर्यंत पोहोचली असणार. तर या सगळ्याला आपल्याला तोंड द्यायला तयारी करावी लागणार. तयारी कसली करायची दादा? त्यांना फक्त आत येऊन दाखवच, मी पुढे बाहेर उभंच आहे. हा दादा, मी तर काठीच घेऊन उभं राहणार आहे. त्यांच्या मुजुरीचं उत्तर मुजुरीनेच द्यायचं. आला अंगावर की बाई घेतला शिंगावर. मी काय म्हणतोय, तुम्ही सगळे आत जाऊन जरा आराम करा. काय वाटलं ना दादा, आम्ही येऊन तुला सांगतो. काजू पुढे हे सगळं करायची काय गरज नाही तुम्हाला. ती ही चूक करणारच नाहीत, चुकून सुद्धा या घरात पाऊल ठेवणार नाहीत. कारण त्यांना माहिती आहे या सगळ्याचे काय परिणाम होतील ते. शशिकांतच्या घराला आयुष्यभर खडी पडायला जावं लागेल. सूर्या, मला नाही वाटत हे प्रकरण लवकर मिटेल. अरे तो शशिकांत आमदार आहे, तो सहजासहजी हे संपवणार नाही. आणि नर्मदाताई, तिथं नेमकं काय झालं सांगाल का? नाही म्हणजे आम्हाला काही माहित नसताना तुमची कशी आणि काय मदत करणार आम्ही? आणि तुमच्या प्रसादला एवढी मारहाण करायचं कारणच काय? आणि तो शशिकांत त्याच्या जीवावर का उठलाय सांगा ना. तुळजा, अगं प्रसाद जवळ कोण आहे? अरे राजू आहे, ती थांबली तिथे. हा मॅडम बोला की. सूर्यकांत, तुम्ही त्या जागेवर गेला होता का? हा गेलो होतो ना मॅडम, मी आता तिथंच आहे. इथल्या आजूबाजूच्या लोकांना विचारलं मी, पण कोणी जालिंदर नाही इथं आलं बघितलं नाही. त्यांची एखादी वस्तू पण कोणाला सापडलेली नाही. केस बरीच जुनी झाली आहे ना, त्यामुळे पोलिसांच्या पण हाती काही लागलेलं नाही. कॉन्क्रीट असा ना काही पुरावाच नाही आपल्याकडे. त्यामुळे ना सूर्यकांत, ह्या तारखेला कदाचित जालिंदरला जामीन मिळू शकतो. आपल्याकडे ना असं काहीतरी कॉन्क्रीट पुरावा पाहिजे, जेणेकरून जालिंदरनी हा खून केल्याची शक्यता तरी निर्माण होईल. एवढं जरी झालं ना तरी मी हा जामीन मिळू देणार नाही जालिंदरला. अहो मॅडम, पण मी माझ्या परीने प्रयत्न करतोय अहो, पण काय सापडणार तर? मी समजू शकते सूर्यकांत, ह्याच्यामध्ये तुमचा दोष नाही आहे, हे तुमचं काम पण नाही. तुम्ही काळजी नका करू, मी चव्हाणांना फोन करते आणि कामाला लागते. ओके? हां. वा 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 छत्री, अन्नदाता सुखी. कसे पोटात अन्न नसले की आमची लई चिडचिड होते, तुला तर माहिती आहे. रोज डबा येळेवर आणचा बाबा. डॅडी, तुम्हाला आत्ता काय पाहिजे का सांगा, लगेच आणून देतो. नको नको नको, बाद झाला आता. हे जेलमध्ये आल्यापासून असं घरगुती अन्न आमच्या नशिबातच नाही. तुला सांगतो, हे जेलमध्ये आल्यावर घरच्या अन्नाची किंमत कळली आम्हाला. डॅडी, तुम्हाला आता फार काळ वाट पाहावी नाही लागणार. उद्याच तुम्ही तुमच्या घरचं जेवण तुमच्याच घरात जेवाल. डॅडी, काय हे परांजपे वकील आहेत, आजपासून हे तुमची केस लागणार आहेत. हो, यांचं रेकॉर्ड लय भारी आहे म्हणून आणले आपल्या केसवर. अरे कसला रेकॉर्ड घेऊन बसला बाबा? ती कालिंदी वकील
ते कोर्टात बोलायला लागले की धडकीच भरते आम्हाला. अरे आपल्या वकिलाची वाक्याला पिस काढते ती बाई. डॅडी, तुम्ही जो गुन्हा केलेला, आम्ही काय गुन्हा केला? हा, कधी केला? कुठं केला? हाय वा डॅडी, चांगले कसलेले आहात तुम्ही. मग आणि कसलेल्या माणसाला मुरलेली माणसंच लागतात हे चांगले ठाऊक आहे मला. हे तत्व, आदर्श या सगळ्या असल्या फालतू गोष्टी बाजूला ठेवून पैशासाठी जो वकील तुमच्यासाठी लढेल तोच तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढू शकेल. आणि मी त्यातलाच आहे. तुमचा तो वकील सरदेसाई त्या कालिंदी धर्माधिकारीला कसा घाबरलेला होता हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय मी. म्हणूनच मी यांना भेटलो आणि तुमची केस हातात घेतली आणि तुम्हाला जामीन मिळवून द्यायचं मी ठरवलेलं. अरे वा 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 वा, कुठं होता तुम्ही इतके दिवस? छत्री, आता गडूळ पाण्याचा तळ सांगायला लागला. नाही पण मला सांगा, आम्हाला जामीन कसा मिळवणार तुम्ही? काय जादूची कांडी फिरवणार का काय? हा, जादू नाही, पण पुराव्याअभावी तुमची सुटका होणार. आज स्पॉट पंचनामा झालाय आणि स्पॉट पंचनामामध्ये पोलिसांना काहीही मिळालेलं नाहीये. त्यांच्याकडे कुठला नवीन पुरावा देखील नाहीये. हीच आपल्यासाठी चांगली संधी आहे. त्यामुळे सगळं काही आता आपल्या बाजूने आहे आणि म्हणूनच आपल्याला नवीन डाव टाकायची चांगली संधी आहे.